शासनाची फसवणूक करणाऱ्या कारवाई, विद्यार्थ्याची फसवणूक करणाऱ्या हरामखोरावर कारवाई, पालकाची फसवणूक करणाऱ्या हरामखोरावर कारवाई, प्राध्यापकाच्या नावाखाली दलाली करणाऱ्या हरामखोरावर कारवाई. आमच्या मागण्या नीट पेपर फोडणाऱ्या हरामखोरावर कारवाई, नीट पेपर फोडणाऱ्या हरामखोरावर कारवाई. असा हरामखोर देशद्रोहाचा गुन्हा दाखल, असा हरामखोर देशद्रोह दाखल. मोठे गावकर कुलकर्णी गायकवाड खैरनार वाघमारा कारवाई, मोठे गावकर कुलकर्णी खैरनार वाघमारा कारवाई. या सर्व दलालावर कारवाई, शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या हरामखोरावर कारवाई, गोरगरिबाचा अन्याय करणाऱ्या हरामखोरावर कारवाई, 23 लाख विद्यार्थ्याचा फसवणूक करणाऱ्या हरामखोरावर कारवाई. आमच्या मागण्या दलालावर कारवाई. देशामध्ये 10 वर्षामध्ये आजपर्यंत 4 वेळा नीटचा पेपर फोडण्यात आलेला आहे. नीटचा पेपर फोडून देशामध्ये 23 लाख विद्यार्थ्याच्या स्वप्नावर पाणी घालणाऱ्या हरामखोरावर कारवाई झाली पाहिजे. कुलकर्णी असतील, मोठेगावकर असतील, गायकवाड असतील, खैरनार असतील आणि कोणी असे भरले असतील त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. हे भरे शिक्षणाच्या नावाखाली दलाली करून लाखो रुपयाची कमी यांनी केली, विद्यार्थ्याची फसवणूक केली, पालकाची फसवणूक केली, डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्याचं भवितव्य त्यांनी आज अंधारात टाकलाय. अहो आता धक्का बसून 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. म्हणून अशा सर्व हरामखोरावर सीबीआयने तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पाहिजे, खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. देशामध्ये या घटना आज शिक्षण वाघिणीचं दूध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, मात्र या शिक्षणाला भादारी करण्याच्या भडव्याने केलाय. पुण्याच्या कारवाई झाली पाहिजे ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे. आम्ही आज बहुजन विकास अभियानच्या वतीने, सर्व समाजाच्या वतीने, विविध संघटनेच्या वतीने, पालक, विद्यार्थी, शेतकरी सर्वांना आम्ही घेऊन आज शासनाकडे मागणी करत आहोत की अशा हरामखोरांना तात्काळ कारवाई करून भारतामध्ये पुन्हा असं काही होणार नाही त्यासाठी तात्काळ उपाययोजना करून अनेक वेळा पेपर फुटून विद्यार्थ्याची आत्महत्या होऊ नये यासाठी शासनाने कडक निर्णय करून त्या दोषीवर कडक कारवाई करून त्यांनी कमवलेली मालमत्ता जप्त केली पाहिजे. आजपर्यंत वर्षाला 22,00,000 कोटीचे उलाढाल या ठिकाणी होते. हा पैसा आला कुठून? यांचे मालमत्ता चौकशी झाली पाहिजे. त्यांनी आजपर्यंत बोगस डॉक्टर किती दिले? खऱ्या डॉक्टरला आज बाजूला ठेवून बोगस डॉक्टर निर्माण केले. त्यांच्यावर कारवाई होऊन देशाला संकटात घालणाऱ्या, देशाला फसवणूक करणाऱ्या, देशाला आज बदनाम करणाऱ्या या घटनेचा बहुजन विकास अभियान जाहीर निषेध करताय. जय हिंद.